चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. वेलकम बॅक टू चॅनल माय नातखोळाच रेसिपी. इथे मी घेतली कोथिंबीर, पाहू शकता. आज मला काहीतरी वेगळं भाजी असं बनवायचं होतं. रोजचं खाऊन कंटाळा आला आहे, म्हटलं काहीतरी वेगळं करायचं. तिथे कोथिंबीर घेतली, इथे एकच बटाटा घेतला आहे मी. बटाटा मी पाण्यामध्ये उकडायला ठेवला आहे. आता आपण ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. मला नव्हतं माहीत मी काय बनवणार आहे. म्हटलं किचनमध्ये आल्यावरच माझं ठरलेलं असतं, जे आहे त्याच्यात काहीतरी बनवायचं. त्या दिवशी माझ्याकडे भाजी काहीच नव्हती, फक्त थोडासा कोबी होता आणि कोथिंबीर. हे पाहू शकता तुम्ही, एवढाच होता माझ्याकडे कोबी. अर्धा पण नाही, अर्ध्यापेक्षाही कमी, पाव असतो. हे पहा, बटाटा उकडून घेतला आहे, याला मी किसणीने असा किसून घेतला आहे. आणि कोथिंबीर 1 वाटी एवढी चिरून घेतली. बटाटा, कोथिंबीर आणि आपला कोबी, हा मी कोबीसुद्धा बारीक चिरून घेतला आहे. इथे घेतले मी हे कॉर्नफ्लॉवर, त्यानंतर इथे मी घेतले थोडंसं तांदळाचं पीठ आहे आणि थोडंसं इथे मी बेसन घेतलं आहे. इथे मी पाहू शकता तुम्ही, बदाम आहे, काजू आहे आणि बडीशोप आहे आणि थोडंसं तीळ आहे. ते मी एका पाण्यात टाकले आणि ते कढईमध्ये कांदा, टमॅटो, लसूण आणि अद्रक हे आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे. रोजच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता. म्हणलं आज भाजी पण नव्हती तशी, पण यातच काहीतरी नवीन बनवायचं म्हणून घेतलं. हे पास त्याच्यावरती मी धना पावडर, गोडा मसाला, जे आपण मिश्रण बनवले कोबी, बटाटा आणि कोथिंबीर, बस बाकी काही नाही घेतलं मी भाजी तिथं. त्यामध्ये मी लाल तिखट ॲड केले, धना पावडर आणि गोडा मसाला. हा जो भिजत ठेवलेला होता आपण, तीळ, काजू, बदाम आणि बडीशोप, ते मी इथं कांद्यामध्ये ॲड केले. कारण जास्त उशीर नव्हतंच ठेवलं मी, त्यामुळं मग इथे मीठ घेतले आपण चवीनुसार. इथे पाणी घालायची गरजच नाही आहे आपल्याला, कारण कोबीला पण पाणी सुटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. ह्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, जसं आपण पीठ मळतो. म्हणजे इतक्या जोरात नाही, कारण हे लगेच पाणी सुटलेलं असतं, त्याच्यामुळं पाण्याची गरज नाही. जे आपण मसाले वगैरे टाकले ते व्यवस्थित, म्हणजे एकीकडेच बसलं नाही पाहिजे सर्वत्र. व्यवस्थित मळून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा मी घेतलं आहे. तुम्ही याला कसाही आकार देऊ शकता. तुम्ही गोल टिक्की करू शकता, अंडाकृती करू शकता, म्हणजे आपल्या मनाने येईल तसा आकार आपण इथे देऊ शकतो. मी असं कट केलं आहे छोटं छोटं आणि तेलात मी फ्राय करून घेतले. बाकीचे पण सगळे कट करून सगळे फ्राय करून घ्यायचे. तसेच आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे, क्रिस्पी असं होतील. कारण इथं कॉर्नफ्लॉवर पण घेतलं आहे आणि थोडंसं मी तांदळाचं पीठ पण घेतलं आहे, त्यामुळं ते क्रिस्पी होणार. असेच खायलाही खूप भारी होतील, कारण आपण सगळंच ॲड केलं आहे. माझे तर अर्धे तर असेच खाल्ले गेलेत, कारण मी करत करतच मुलं अर्धे तर मुलांनी खाऊन खरंच केले. त्यातले अर्धे मी भाजीत ॲड केले. हे पहा, असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. आपण जो मसाला आहे तो मिक्सरला लावायचा. इथे मी दही घेतले. दहीमध्ये लाल तिखट, घरचा तिखट,
माझ्या घरचा मसाला आहे आणि लाल तिखट. इथेही थोडंसं मी धना पावडर ॲड केले. व्यवस्थित दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चला बघा, आपला मसाला वाटला गेला आहे एकदम बारीक असं. पाहू शकता तुम्ही, एकच नंबर भाजी अशी होते. तुम्ही अशी भाजी कधी केलाच नसाल आणि कुठे खाल्लीही नसेल, कारण मीही पहिल्यांदाच केली. माझंही म्हणजे कधी काही असेल त्याचं मी बनवते. जे आपण दहीमध्ये ॲड केलेलं आहे तिखट, ते इथे ॲड करायचं आहे. व्यवस्थित हलवायचं आहे. तेल वेगळं, थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करायची आहे. पाणी गरम करून ॲड करायचं आहे, थंड नाही करायचं आहे. हे पण आपला मसाला पण छानपैकी भाजला आहे. पाहू शकता साईडून तेल सुटत आहे. एक 5 मिनटं आपल्याला छान असं मंद आचेवरती गॅस ठेवून आपला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. जर मसाला भाजला नाही तर भाजीला टेस्ट येत नाही. त्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. चला, तर इथं आपण फ्राय केलेले टिक्के आहेत ते ॲड करून घ्यायचे. किती मस्त दिसते, तुम्हाला म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल. इतकी टेस्टी झाली ती ना भाजी, खूपच. हे पहा, एकच नंबर आपली भाजी रेडी झाली आहे. रेस्टॉरंट ढाबापेक्षाही भारी, कारण तिथेही अशी भाजी तुम्ही खाल्ली नसाल. एकदम वेगळ्या प्रकारे, वेगळ्या पद्धतीने केलीत मी. तुम्हीही ट्राय करा. आवडल्यास मला कमेंट करून सांगा कशी वाटली माझी रेसिपी. लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. एकच नंबर भन्नाट अशी भाजी आणि चपाती. आपलं ताट तयार झालं आहे. चला, तर मग तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओ.